नमस्कार मंडळी, कसे आसास? मजेत ना? तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजे प्राजक्ताज होम किचनमध्ये स्वागत असा. आज मी बनवत आहे भेंडी मसाला. तर माझ्या लेकी आज हॉटेलमध्ये जाऊन भेंडी मसाला खायचं होतं, पण म्हटलं नाही, मी घरीच बनवत आहे. तर बघा, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, तर ही मी भेंडी घेतलेली आहे. आता तुमका किती होईल तेवढी तुम्ही भेंडी घ्या. ही मी फक्त 150 ग्राम भेंडी घेतलेली आहे आणि त्याका अशी बघा मधून चिरून घेतलं आहे. असे उभे उभे लांबडे काप करून तुम्ही अशीच अख्खी लांबडी ठेवलात, एवढी 1 इंचाची 1.5 इंचाची कापून ठेवलात तरी चलात. पण मी अशी केली आहे कारण का ही तळाक बरी पडतात. तळाक म्हणजे शॅलो फ्राय करतलं, तव्यावर जरा परतून घेते, दाखवतो आहे मी. त्याच्यासाठी लागणारा साहित्य, भेंडी मसाल्याक लागता आता वाटप आपण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी लागणारा कांदो, आला, लसूण, कोथिंबीर घेतलं, कोथिंबीरचे दांडेच घेतले, टॅमॅटो, हे काजू घेतले, 5-6 काजू होते, त्याचे तुकडे करून घेतले बारीक, आणि 2 चमचे फक्त सुका खोबरा घेतले. आणि ही मी फोडणी घालणार म्हणून ही लाल मिरची, ही नाही टाकलास तरी चलत, असा काय फरक नाही पडत. आणि आपल्याला लागणारे मसाले ते काय मी नंतर तुमका त्याच्यात घालतले तेव्हा दाखवतले. आणि ही कसुरी मेथी. चला, तर आता आपण पहिले भेंडी परतान घेऊया. त्याच्यासाठी मी गॅस चालू करते. पॅन तापात ठेवले, जरासं तेल घालूया. भेंडी काय असता, बुळबुळीत असता ना, म्हणून जर अशी ती तेलावर परतून घेतलं ना की त्याचं बुळबुळीतपणा जरा कमी होतं, म्हणून मी जराशी ती परतवून घेतलं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर तळून घेतलास ना भेंडी तरी चलता. आधी तळण्यापेक्षा मी म्हटलं जरा फक्त मी परतून घेतलं. पॅन आपलं तापलो चांगलंच. आता आपण भेंडी घालून जरा परतान घेऊया. थोडेसे ह्याच्यात डाग येतील ना इतपत आपण ती परतान घेऊया. म्हणजे त्याच्यातलं कसं जरा थोडीशी कुरकुरीतपणा पण येतलो आणि गुळगुळीतपणा निघून जातो. म्हणून आता याच्यात तुमचा ग्रेव्ही कमी आणि भेंडी जर जास्त होईल तर भेंडीचं प्रमाण जास्त ठेवा. ही तशी पण आळतली, जरा आपण हे करतो ना तेव्हा ती परतवून घेतो तेव्हा ती आळतात. पण अशीच टाकू नका, जशी परतवून टाका नाही तर तळांतरी घ्या. अशीच टाकल्यास तर सगळी ग्रेव्ही बुळबुळीत होतली. ईटवर आपण आहे ना अशी ही परतान घेतलेली बघा. डाग इलेत नाही का, असे जास्त फ्राय केल्यास तर ती करपतली, मग ती मजा नाही येते, भेंडीची चव लागत नाही त्याचा. म्हणून ही मी एवढी परतान घेतली बघा. आता ही आपण काढून घेऊया आणि कांदा टॅमॅटो परतान घेऊया. त्याच पॅनमध्ये मी आता तेल टाकलं, ते परतान घेऊया. आधी जरासं त्याला पाणी परतून घेऊया. टॅमॅटो, आला, लसूण, हिंदी आणि काजू या पहिला जरा चांगला परतून घेऊया आणि मग सुका खोबरा घालूया. आता ही जर आहे आपण
झाकण मारून ठेवूया, म्हणजे हे जरा नरम होतं कांदो आणि टॅमॅटो. तर टॅमॅटो नरम झाला तर आपण या खोबरा घालून घेऊया. हे आता फक्त थोडा वेळ परतवून घेऊया आणि नंतर मग थंड करून मिक्सरात लावून घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे. उगाच आपल्या हॉटेलात जाऊन 4 पैसे जास्त खर्च करू शकतो, त्याच्या घरी बनवून घाला पोरांका. नरम झालं आहे, आता आपण या थंड करून ठेवूया, मग मी मिक्सरात लावून घेऊन येत आहे. चल आता आपण फोडणी घालूया भाजी. त्यासाठी तेल तापण दे, मग आपण लाल मिरची आणि जिरा फोडणी घालूया. तेल तापला तर जिरा आणि मिरची. जिरा चांगला तडकला, आता हे आपण बारीक करून आणलेला वाटण हे आता घालून घेऊया. ही सगळी ग्रेव्ही मी आता ह्याच्यात घालून घेतलं आहे. आणि तुमका सांगायचं राहिलं मगाशी, मी सुक्या खोबऱ्या ह्याच्यात कशा वापरतो आहे, तर काजू, कांदो, टॅमॅटो आपण वापरतो ना, त्याची पेस्ट अशी पण बुळबुळीतच होता, म्हणजे एकदम मऊसूत वाटली जाता ना. आणि आपली भेंडी पण असता ती बुळबुळीत असते, म्हणून मी जरासा 2 चमचे सुक्या खोबरा वापरतो आहे. म्हणजे कसं होता, जरासा त्याला घट्टपणा पण येतो आणि खरखरीतपणा येलो ना की ती बरी वाटतं, म्हणजे एकदम ती बिळबिळीत नाही लागत. आता ह्याच्यात आपण जरा पाणी घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलं, हे सगळं काढून घेतलं. ही चांगली परतूया आणि मग ह्याच्यात आपण सगळे मसाले घालून घेऊया. आता उघडूया आणि आपण आता आपले मसाले घालून घेऊया. मसाले घालताना जरा ह्या स्लो करा, आता या उडून बापरे हातात चटके बसतात. हळद, मी माझे बाबा सगळ्या जेवणात मालवणी मसाला वापरत आहे. आणि ही आपली घरचीच लाल तिखट, कलर चांगलं येतं ना म्हणून. आणि ह्यो गरम मसाला. गरम मसाल्याच्या जागी तुमच्याकडे जर किचन किंग मसालो असतात तर किचन किंग मसाला पण वापरलास तरी चालत. आता हे चांगले परतून घेऊया. कसुरी मेथी पण घालायची. कसुरी मेथी ही मी जरा गॅसवरती पॅनवरती परतवून मग ती बारीक हे करून घेतली, हातावरती चोळून घेतली. आता मसाले बाजूने तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे, कारण भेंडी आपली आधीच शिजलेली आहे, परतून घेतलं ना त्याच्यामुळे हे मसाले चांगले परतून घेऊया. त्याच्यात मी मीठ पण आत्ताच घालून घेतो आहे. बस चवीप्रमाणे मीठ घातलं. आता आपण हे झाकण मारू. या बाजूने जेव्हा तेल सुटतात ना म्हणजे समजायचं की आपलं मसाला चांगलं परतलं. आपण उघडून बघूया. मस्त असा तेल सुटला म्हणजे आपले मसाले चांगले परतले.
कलर पण मस्त येईल बघा, छान अगदी. आता आपण याच्यात भेंडी घालून घेऊया. आता भेंडी घातल्यानंतर फक्त 5 ते 6 मिनटंच फक्त आपण याच्यावरती ठेवूया. जर असं पाणी लागतं नका वाटतं म्हणून मी पाणी घालते. तुमका एवढी घट्ट हवी असा तरी चालत, तरी चांगलीच होतली ती. मी जरासं पाणी घालते. आता 5-7 मिनटं फक्त मी जरा वेळ फक्त झाकण मारून ठेवते. मग आपला भेंडी मसाला तयार. मस्त असं हॉटेलसारखी आपली भेंडी मसाला. बघा तेल बघा सगळं असं थोडं थोडं वर आलं आहे. आपण जास्त तेल पण वापरलेलं नव्हतं, पण किती छान वाटतं बघा. एकदम हॉटेलसारखी दिसता की नाही. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करूया. आणि मग आपली भेंडी मसाला, हॉटेलसारखा भेंडी मसाला तयार. कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि कोण नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. बाय.